हॅलो नमस्कार. हे जे टायमिंग आहे इव्हनिंगचे 6 वाजलेले आहेत आणि दीपकचे पप्पा आणि बाबा तिघजण गेलेले होते ताईकडे. आत्ता घरी आलेले आहेत, म्हणजे 5:30च्या दरम्यान हे घरी आल्यानंतर चेंज वगैरे करून घेतलं आणि दीपक काय घरी आलेला नव्हता. दीपक डायरेक्ट गेलेला आहे इथं शूजच्या दुकानामध्ये, कारण दीपकला आता 2 दिवसात जायचं आहे. तर आता तुम्ही म्हणसाल ताई दीपकला कुठं जायचं आहे, म्हणजे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले पूर्णपणे, पण तो व्हिडिओ तुम्ही बघितला न बघितला म्हणून सांगत आहे. दीपक 2 दिवसाच्या नंतर म्हणजे 24 तारखेला बेंगळूरला जाणार आहे. दीपक इंडियन आर्मीमध्ये दीपकचं सिलेक्शन झालेलं आहे. तर जे सेंटर दिलेलं आहे गव्हर्मेंट सेंटर जे आहे ना मिलिटरीचं, ते बेंगळूरमध्ये आहे, ते दिलेलं आहे. तर तिथं दीपक जाणार आहे. ती शॉपिंग आमची चालू आहे. तर काय काय घेतलेलं आहे, जास्त काही कपड्याची खरेदी केली नाही. मी भरपूर विचार केला होता अगोदर की साडी वगैरे घ्यायचं आहे, दिनेशला कपडे घ्यायचे आहेत, पण काहीच घेतलं नाही. कारण ना नुसती धावपळ आणि पैशाचा नुसता खर्च असं होत आहे. कारण तुम्ही बघत असता सतत घरी कोणीतरी येत असतं, घरचा खर्चही तसंच आहे. त्यामुळे म्हणलं फक्त नाईट पॅन्ट टी शर्ट दिनेशला आणि दीपकला दोघांना घेतलेला आहे. आणि माझ्यासाठी मी काहीच घेतलं नाही यावेळेस. फक्त एक ब्लाऊज पीस घेतलं जे एलिवेटचे आता चालू आहेत, आता सगळेजण तेच घालत आहेत. फक्त एक घेतलेली आहे. साडी घ्यायचा विचार होता पण नाही घेतला मी. या दोघांना शूज, चप्पल, कपडे इतकी शॉपिंग आमची झालेली आहे. तसं तर खूप लेट झालेला होता, कारण घरातनंच आम्ही 6 वाजता निघालो. घरी येता आम्हाला 8-8:30 वाजलेले होते सगळी शॉपिंग करून येण्यासाठी. आणि याच्यापर्यंत शेरू जैना निवांत बसलेला होता. म्हणजे आजच आलेला आहे हा नवीन पाहुणा, ताईकडनं घेऊन आलेला आहे. जे आपल्या घरी व्हाईट कलरची जे अगोदर मोती होती तिचे पिल्ले आहे, ते आम्ही मोतीला ताईकडे सोडून आलेलो होतो. तुम्ही विचारते होता की ताई मोती कुठे गेली, तर हो ताईकडे सोडलेलं होतं आम्ही त्या डॉगीला. आणि तिचे जे पिल्ले आहेत तर एक घेऊन आलेले आहेत. आणि या डॉगीला बघितल्यानंतर मोतीची आठवण येते. जशी आई होती तसंच हे तिचं मोल आहे. पूर्ण गुण तेच आहेत. म्हणजे एकदम असं माणसाजवळ येणं, खेळणं हे सगळं काही नाही यामध्ये. निवांत शांतपणे राहतो आणि कोणाला येऊ देत नाही. इतकं छोटंसं आहे, पण दारापडणं कोणतर जातं तर लगेच भुकणं, त्याचं गरडावरडा चालू होतो. खूप गुणवान आहे. आणि त्याच्याच गळ्यात आम्ही दोरी बांधलेली, दोरी नाही आहे, दोरी ठेवणार नाही हा. तर पट्टा आणलेला आहे, एक घुंगरूचा आणलेला होता, एक साधा आणलेला आहे. तर दीपक तेच बांधत होता. घुंगरूचा नको म्हटलं मी, कारण खूप छन असा आवाज येतो त्याचा. त्यामुळे फक्त साधा सिंपल बांधला. परत एक नवीन साखळी पण आणलेली आहे, जी अगोदरची होती ती मोतीसोबत आम्ही तिकडंच दिलेली आहे. तर आता नवीन आणलेली आहे, कारण बांधून ठेवणं गरजेचं आहे. आतमध्ये तर येतं, नाहीतरी बाहेर तर जाताना एकदम छोटंसं आहे, त्यामुळे बांधून ठेवलेलं आहे. आता तिकडे बांधून वगैरे नव्हतं ते, त्यामुळे थोडंसं आरडाओरडा चालू आहे त्याचा. तर असं मी काय काय शॉपिंग केली ते तुम्हाला दाखवत आहे. तर हे शूज दीपक आणि दिनेशला दोघांना घेतलेले आहेत आणि दोन्ही सेम आहेत, काहीच फरक नाही यामध्ये. कारण आता दिनेश पण रनिंगला जाणार आहे पहाटेच्या वेळेत उठून, म्हणून दोघांनाही त्याच क्वालिटीचे आम्ही शूज घेतलेले आहेत. परत चप्पल पण घेतलेले आहे. तुम्ही विचारत होता की दोघांमध्ये कोण मोठा आहे, तर दीपक आहे का दिनेश आहे असं कन्फ्युजन आहे तुमचं. तर दीपक मोठा आहे, दिनेश छोटा आहे. तर दीपकचं तर झालेलं आहे, दीपक लाईफमध्ये सेटल झालेला आहे. इंडियन आर्मीमध्ये दीपकचं सिलेक्शन झालेलं आहे, गव्हर्नमेंट जॉब आलेली आहे. पण दिनेशचं आता तरी 12वी झालेले आहे. आणि त्याचा विचार पण हाच आहे की मम्मी मी पण रनिंगला जाईन, मी पण फॉर्म भरेन, मी पण इंडियन आर्मीमध्ये जाणार आहे. त्याचं पण चालू आहे. आता बघूया, आता एक जण तर गेलेलं आहे, आता दुसरा पण तेच म्हणत आहे. माझ्या काही मनात नाही, मी दुसरं काहीतरी इथंच आपल्या डोळ्यासमोर एक तरी मूल राहावं अशी माझी इच्छा असते. आता बघूया मुलांच्या मनात काय आहे काय नाही. आता सगळी तयारी तर आम्ही केलेली आहे. शूज आणलेले दोघाला सेम. एक शूज आता जे दीपकचा आहे तो सोबत नेणार आहे, चप्पल शूज जे घेतलेलं आहे आता. आणि नाईट पॅन्ट आणलेले आहेत, परत टी शर्ट आणि हे सगळं छोट्या गोष्टी एकदम आम्ही सगळी तयारी करून दीपकला इथून पाठवून देणार आहोत 24 तारखेला. तीच तयारी आजपासून चालू झालेली आहे. परत मला येच वगैरे बनवायचं आहे, चिवडा बनवायचा आहे, लाडू बनवायचे आहेत. मी तूप वगैरे बनवून ठेवलेलं आहे. त्यामध्ये तुमची अशी कमेंट होती की ताई तूप जे अगोदरचं होतं त्यामध्येच ताजं तूप घालायचं नाही, वेगळं ठेवायचं, सेपरेट ठेवायचं. तर तुमचं बरोबर आहे, पण मला पटकन त्याचे लाडू बनवायचे होते, जास्त दिवस ते ठेवायचं नव्हतं, म्हणून मी त्यामध्येच टाकलेलं होतं. तर इकडे हे दोघंजण बघत आहेत. चालू हे माझं हे तुझं आहे, दोघांचं ना प्रत्येक गोष्टीमध्ये माझं तुझं चालू असतं. तेच म्हणत आहे, म्हणजे ते समजत नाही, सेम कलर सेम साईज कुठं समजणार आहे. तर इकडे दीपक जे आहे ना सगळे शूज चप्पल सगळं काढून बॅगमध्ये आता सगळी तयारी करायचीच आहे, कारण एकदम होणार नाही. आता बॅग रेडी करायला सुरुवात करायचीच आहे. तर आम्ही सगळं काढून बघत आहोत आणि बाहेर शेरूचा आरडाओरडा चालू आहे. म्हणजे एकदमच बांधलेला आहे, ओरडून इथं झोपलेला आहे. आणि ह्याची झोपण्याची स्टाईल अशी आहे, चारी पाय जे आहेत ना समोर ठेवतो, म्हणजे कासवासारखं झोपतो. जसं कासव चालतं ना तशा प्रकारे याचं झोपणं आहे. चपाती दूध टाकली त्यांना दूधच पितो, चपाती म्हणतात असं आहे. रात्री फक्त दूधच पिऊन शेरू झोपलेला होता. आता उठलेला ही मॉर्निंगची वेळ आहे. दिनेश गेला होता रनिंगला. तर सकाळी पहाटे 4:30 वाजता दिनेश रनिंगला गेला
आणि 6-6:30पर्यंत घरी आलेला आहे. तोपर्यंत माझी सगळी कामं आवरलीत मॉर्निंगची. पूर्ण घरचं झाडणं पुसणं, पोरची साफसफाई, झाडांना पाणी देणं, रांगोळी काढणं, ही सगळी कामं आवरलेली आहेत. तोपर्यंत दिनेश आलेला आहे. आल्यानंतर अगोदर शेरूपाशी बसला. त्याला बोलत आहे की काय काय चाललं, रात्री झोप आली की नाही तुला, त्याला विचारत आहे. रात्रभर शेरू नाही झोपला. रात्रभर म्हणजे नवीन जागा एकदमच त्याच्या आईपासून दूर आलेला आहे. तिथं सगळे पिले खेळायचे आणि एकदमच हे घेऊन आलेले. त्याला तर थोडंसं वेगळं वाटत आहे. जसं आपल्यालासुद्धा तसंच होतं, कुठेतरी नवीन जागी गेली, झोप येत नाही व्यवस्थित, थोडंसं नवीन वाटतं. तसंच झालेलं आहे शेरूला पण. त्याला काहीच चांगलं वाटत नाही. फक्त आरडावडा चालू आहे, ना काही खातं ना पिता असं करत आहे. फक्त दूध प्यायचं, चपाती वगैरे टाकलं तर नाही खात. आणि इथं मुंग्या खूप आलेल्या, कारण तेलकट चपाती टाकलेली होती मी, त्यामुळे मुंग्या आलेल्या होत्या. तर मी लक्ष्मण रेखा बोललेली आहे आता एक मुंगी हे होणार नाही, कारण चावत होत्या त्याच्या अंगावर चढून. बघू शकता ती जी बांधलेली आहे साखळी, ते सोडवण्यासाठी इतका आरडाओरडायचा चालू आहे, इतकी लाडीगोडी लावत आहे. जवळ आल्यानंतर किती सोडा, एकच आहे त्याला, किती सोडल्यानंतर शांत बसणार नाही. वरती जात आहे किंवा बाहेर जात आहे किंवा आतमध्ये सरळ किचनमध्ये येतं. आणि किचनमध्ये जे कप्पे आम्ही बसवलेले आहेत ना, त्या कप्प्यामध्ये याचा चेहरा याला दिसतो आणि मग भोकाय चालू करत आहे आतमध्ये येऊन. असा प्रकारे याचा होत आहे. आता निवांतपणे जर आपण जवळ बसलो ना याला तर छान वाटतं, जर शांत बसतं. जर मी आतमध्ये गेले ना मग आरडाओरडा सुरू होतो याचा परत. तर आतमध्ये मला जाऊ देत नाही ना, कुठली कामं आवरू देत नाही. पटकन आरडाओरडा सुरू, म्हणजे कोणीतरी एक व्यक्ती याच्यासमोर असलं ना त्याला शांत वाटतं, कारण सवय झालेली आहे त्या डॉगीला. आणि मला वाटतं 4 दिवस तरी असं करणार हा. तर इकडं गुलाबजामुन मी काढत आहे दीपकला देण्यासाठी. म्हणजे काल मी बनवलेले आहेत, कशा पद्धतीनं बनवले मी पूर्णपणे शेअर केलेले आहेत. खूप छान आणि टेस्टी गुलाबजामुन बनलेले आहेत. ताज्या खव्याचे मी गुलाबजामुन बनवले, कारण खूप सारं दूध राहत होतं. तर मी 2-3 दिवसाचं दूध जमा करून खवा बनवला आणि मी याचे गुलाबजामुन बनवलेले आहेत. आणि थोडीशी अशा आकाराचे बनवले, जसं आपण राऊंड शेपमध्ये बनवतो ना, मी थोडंसं लांबट शेपमध्ये बनवलेले आहेत, पण खूप छान टेस्टी हे बनलेले आहेत. तर दीपकला इकडं गुलाबजामुन खायला दिलं. रोजची देवपूजा झालेली आहे, तुळशीपूजन, उंबरापूजन झालेलं आहे. आणि प्रत्येक व्यक्ती जेही बाहेर जातो आतमध्ये येतो, अगोदर शेरूपाशी बसतो, कारण अशी मायाच्या शेरूनं लावलेली आहे सगळ्यांना की येणारा प्रत्येक व्यक्ती त्याच्याजवळ बसणार, त्याला 2 शब्द तरी बोलणार, माया करणार, मगच आतमध्ये येणार किंवा बाहेर जायचं असेल तर बाहेर जाणार. माझी सगळी कामं आवरलेली, किचनपासून फ्री झालेली आहे. आणि दीपक दिनेशचं जेवण पण झालेलं आहे. दिनेश गॅरेजला गेलेला आहे, दीपक जेवण करायला घरी आलेला होता. आज या दोघा भावांची ड्युटी लागलेली आहे, कारण का दीपकचे पप्पा आज हैदराबादला गेलेले आहेत. जेही आता गॅरेजमध्ये माल लागतं ते सगळं आणण्यासाठी, म्हणजे ट्यूब आहे, टायर आहेत, ग्रीस आहे, हे सगळं हैदराबादहून माल येतं. तर तिकडेच गेले आहेत, पहाटेच्या वेळेतच गेलेत. पहाटे 5 वाजता ते घरातनं निघालेले आहेत आणि हैदराबादला जाऊन पोहोचले. आत्ताच फोन लावलेला होता त्यांना. तर सगळी मालाची खरेदी होत आहे त्यांची, चालू आहे तिकडं. आणि ते संध्याकाळीच येणार घरी, म्हणजे रात्रीचे 9-10 तरी वाजतील आरामात येता. तोपर्यंत गॅरेजची जी ड्युटी आहे दोघा भावानं घेतलेली आहे. तर सगळेजण आपापल्या कामात व्यस्त आहे. तिकडे बघू शकता शेरूला कुंडा कातरण्यामध्ये व्यस्त आहे, त्या कुंडाला सतत चावत असतो. आणि मी माझ्या कामात व्यस्त आहे. तर मला हेच बनवायचं आहे. कालची सगळी सामग्री मी आणायला लावलेली आहेत. 1 किलोचं प्रमाण आहे, खोबरं 1 किलो आहे, खारीक 1 किलो आहे, परत बदाम मी पावशेर आणायला लावलेले आहेत, काजू आणायला सांगितलेले होते, परत मी खसखस पण आणायला सांगितलेली होती. पण दिनेशनं सगळी विसराविसर केलेली आहे, कारण मी लिस्ट बनवून नाही दिलेली आहे, फक्त अशी सांगितलेली होती. त्यामुळे एक आणला एक ठेवला असं झालेलं आहे. म्हणजे डीग 2 छटाक आणलेला आहे. परत एक खारीक, खोबरं, परत बदाम 4च वस्तू आणलेलं आहे. बाकीचं जे आणायचं आहे आता बघूया, दीपक आल्यानंतर किंवा फोन करून सांगणार आहे. कारण ज्यावेळेस मला लागतं ना त्यावेळेस आणून देण्यासाठी कोणी नसतं, म्हणून मी 1 दिवस अगोदर सगळी वस्तू मागवते. मला काय करायचं आहे उद्या तो विचार करून. पण आता दिनेशने इथं काही आणलेलं नाही, एक आणला एक ठेवला असं झालेलं आहे. असो, ही तयारी करायचा आपल्याला वेळ लागतो. आता बाकीची जी सामग्री आहे त्यामध्ये भरपूर वेळ जाणार नाही. व्हेज बनवण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची खारीक असते आणि खारीक तयार करायला आपल्याला भरपूर वेळ जातो, कारण खूप निब्बर असते हे. त्यामुळे तर इकडे मी आडकूत घेतलेला आहे. तर आडकूतनं मी एक खारीक जे आहे ना ते कट करत आहे. त्याचे देठ वेगळे, त्याचे बी वेगळे करून छोटे छोटे तुकड्यामध्ये आपल्याला हे कट करून घ्यायचे आहे, कारण मिक्सरलाही वाटायला थोडंसं जड जातं. त्यामुळे अगोदर मी याच तयारीमध्ये लागलेली आहे. खोबरं मी नंतर कट करणार आहे, म्हणजे आडकूत घेतलेलं आहे यानंच मी छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे सगळ्यांचे. परत बदाम वगैरे आपल्याला कट करायची काही गरज नाही, ते तसंच आपल्याला यामध्ये वाटण करून टाकायचं आहे. तर इकडे बघू शकता खारीचे एकदम छोटे छोटे तुकडे मी करत आहे. जमत नाही, भरपूर वेळ लागला मला, आरामात 2 ते 3 तास मला 1 किलो खारीक कट करायला लागलेला होता. कारण खारीक कशी आहे ना तितकी व्यवस्थित आणला नाही, थोडीशी छोटी आहे, छोटे छोटे खारीक होते, त्यामुळेच मला भरपूर वेळ लागला.
आणि सगळी किचनची कामं आवरली, जी माझी रोजची कामं होती ती आवरली. मगच मी या कामात लागलेले, कारण मला माहिती होतं यामध्ये भरपूर वेळ लागणार आहे. परत मला चिवडा बनवायचा आहे. तर बघूया, आज जर हेच पूर्ण मी तयारी केली. वाटायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही, कारण आपल्याला मिक्सरला वाटायचं असतं. पण ही जी तयारी आहे बारीक कट करणं वगैरे, त्यामध्ये भरपूर वेळ जातो. तर थोडीफार मी अर्धी खारीक जी आहे ना कट केलेली आहे. आणि मी आता आलेली किचनमध्ये. तर कशासाठी तुम्ही म्हणाल, तर किचनमधनं तर फ्री झाली आणि कशाला आली, तर दीपकला आणि दिनेशला दोघांनाही दुपारच्या जेवणात पराठे खायचे होते आलूचे. तर मी आलू उकडत ठेवलेले आहेत आणि तोपर्यंत आणखी मी परत इकडं खारीक कट करत आहे. तर इतकी खारीक मी कट केलेली आहे. आरामात मला 1 ते 2 तास लागलेले आहेत. बिया वेगळ्या, देठं वेगळे, आणि त्याचे छोटे छोटे तुकडे मी करून घेतलेले आहेत. तर यावेळी टायमिंग बघू शकता, दुपारचे 1:15 वाजलेले आहेत. आलू उकडलेले आहेत. मला फक्त तडका द्यायचा आहे, भाजी बनवायची आहे आणि पराठे बनवायचे आहेत. आणि दीपकला एक वेळा फोनही केलेला होता, येईल इतक्यामध्ये म्हणत होता, 2 वाजेपर्यंत येईल. तोपर्यंत मी बाकीची जितकी खारीक राहिलेली होती तितकी मी कट करून घेते. म्हणजे 11 वाजता मी खारीक कट करायला बसलेली होते. त्यामध्ये थोड्याफार किचनमध्ये माझ्या एरझारी झाले, म्हणजे आलू वगैरे उकडं ठेवायला गेलेले होते. पण आरामात 1 ते 2 तास मला 1 किलो खारीक जी आहे ना बारीक कट करण्यासाठी लागलेला आहे. कारण हे जे असतं ना खूप सख्त, खूप निब्बर असतात. थोडासा वेळ जास्त लागतो, म्हणजे वेळ खाऊ काम आहे. त्यामुळेच मी आजच ही तयारी करते. म्हणजे अगोदर सुरुवात मी याचपासूनच केलेली आहे, कारण यामध्ये भरपूर वेळ लागतो. चिवडा वगैरे बनवायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही. तिकडे बघू शकता, सगळे खारीक छोटे छोटे तुकडे मी करून घेतलेले आहेत. म्हणजे आपल्याला जेव्हा आपण मिक्सरला वाटू ना थोडंसं इझी जातं. आणि बिया वेगळ्या केलेल्या आहेत. आता खोबरं तितकं तयार करायचं आहे मला. जे जड काम होतं ते मी अगोदर करते आणि जी सोपी काम असतात ते मी नंतर करते. तर इकडं बटाटे उकडून तयार झालेले आहेत. फक्त भाजी मिक्स करायची आपल्याला. पण अगोदर मी कणिंग मळते, म्हणजे कणिंग जे आहे ना 1 अर्धा तास भिजत राहील, तोपर्यंत आपण भाजीची तयारी करू. म्हणजे आता पराठे बनवायची थोडीशी पद्धती वेगवेगळी असते प्रत्येक ठिकाणी. खूप ठिकाणी मी असं बघितलेलं आहे की फक्त बटाट्यामध्ये हिरवी मिरची, जेही मसाले आहेत आपले रेग्युलर ते टाकतात आणि मिक्स करतात. पण मी तडका देते, खूप छान टेस्टी पराठे बनतात. तिकडे बटाटे जे आहेत ना छान व्यवस्थित असे उकडलेले तर काढून घेतलेला आहे. आणि मी सोलून घेत आहे, याची साल काढून घ्यायची आहे. आणि बाकीची तयारी मी करून घेणार आहे. म्हणजे कोथिंबीर, कांदा, हिरवी मिरची हे सगळं आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे. पण हिरवी मिरची नाही आहे, कालपासून हिरवी मिरची आणलेलीच नाही आहे. त्याचा मुहूर्तच लागेना. 2-3 वेळा दीपकला म्हटलं की हिरवी मिरची घेऊन ये, कारण बिना मिरचीचा कुठला स्वयंपाक होत नाही आपला. सकाळी मी जेव्हा पोहे बनवले होते काल रविवारचं, तेव्हा पण मी लाल मिरची टाकूनच बनवलेले होते. तेव्हापासून नाहीच आणलेले आहे. तर आता लाल मिरची टाकूनच मी बनवणार आहे. तिकडे पूर्ण बटाटे जे आहेत ना मी सोलून घेतलेले आहेत, साल काढून घेतलेले आहे. बटाटे तयार झालेले आहेत. आता फक्त कांदा जे आहे ना ते आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे. परत आलं पण घेणार आहे, कोथिंबीर, हे सगळी तयारी आपल्याला करून घ्यायची आहे. आणि ते जे काम आहे खारीक वगैरे कट करण्याचं ते झालेलं आहे. फक्त आता खोबरं जे आहे ना ते बारीक करून घ्यायचं आहे तुकड्यामध्ये. आणि खारीक येतं मी तळून वाटण करणार आहे, कारण खूप मऊ झालेले आहेत आणि बाहेर वातावरण एकदम थंडगार झालेले आहे. अजिबात ऊन नाही. ऊन व्यवस्थित असलं तर थोडंफार उन्हाळ्यात ठेवलं तरी पण चालतं, कारण असं म्हणतात ते एक वेळा भाजलं की त्यामधले जे पौष्टिक तत्व आहेत सगळे निघून जातात, जळून जातात. पण पर्याय नाही आहे. आज मला थोडंसं गरम करून घ्यावंच लागेल, कारण एकदम थंडगार असं वातावरण झालेलं आहे. विजा चमकणं, गरजणं, अशी भयानक हवा चालू आहे. बाहेरचं वातावरण खूप बिघडलेलं आहे. तर असं इकडं आता मी पटकन पराठे बनवून घेते. कणिक मळून ठेवली, बटाटे सोलून घेतलेले आहेत. कढई ठेवली गॅसवरती. 2 चमचे तेल घेतलं, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे. ते छान चटकल्यानंतर यामध्ये मी कांदा टाकलेला आहे. परतून घेऊ. कांदा एकदम गोल्डन ब्राऊन करणार नाही, हलकासा कच्चेपणा गेला की यामध्ये आपल्याला कोथिंबीर आणि जेही मसाले आहेत आपले रेग्युलर ते टाकायचे आहेत. तिकडं कांदा हलकासा मऊ झालेला आहे. तर मी इकडं आलं, 1 इंच आलं मी ग्रॅट करून टाकलेलं आहे. आणि पटकन मी आता सुके मसाले पण टाकत आहे. तर सुक्या मसाल्यामध्ये 1 चमचा धना पावडर टाकलेला आहे, अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेली आहे आणि 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे. हिरवी मिरची जर टाकली तर लाल मिरची पावडर टाकायची आपल्याला काही गरज नाही. माझ्याकडे नव्हती म्हणून मी लाल मिरची टाकली. परतून घेतल्यानंतर मी कोथिंबीर टाकलेली आहे. आणि यामध्येच आपल्याला मॅश केलेले बटाटे, म्हणजे बटाटे अशा प्रकारे हाताने मॅश करून टाकायचे आहेत. एखादी निब्बर वाटला यामध्ये तर आपण खिसणीवरती ग्रॅट करून टाकू शकता. पण सगळे बटाटे व्यवस्थित उकडलेले होते म्हणून मी हातानेच मॅश करून फोडणी टाकलेलं आहे. चवीपुरतं मीठ टाकलं, थोडासा सुहाना मसाला टाकला, छान मी मिक्स केलेला आहे. आणि गॅस बंद केलेला आहे, म्हणजे भाजी आपल्याला गार होऊ द्यायची आहे. कणिक पण मी थोडंसं तेलाचा हात लावून छान मळून घेतलेला आहे. आणि आता गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे, म्हणजे दिनेश आलेला आहे अगोदर जेवण करण्यासाठी. तर गरमागरम पराठे बनवून देते. म्हणजे असं थंड वातावरण झाल्यानं गरमागरम पराठे असले ना खूप छान लागतात. ते अशा थंड वातावरणामध्ये आपण हरभरा मूग उसळ बनवली किंवा गरमागरम पराठे बनवलो ना खूप छान लागतात.
तर इकडं मी थोडंसं पीठ घेतलेलं आहे, म्हणजे कणिक थोडीशी घेतलेली आहे. यामध्ये भरपूर सारी अशी स्टफिंग भरलेले आहे. म्हणजे माझी पुरणपोळी असो किंवा पराठा असो भरलेला असतो. मला वाटतं खूप सारी भाजी किंवा खूप सारं पुरण मी भरून ते भरलेला बनवते, म्हणजे एक खावं मन तृप्त व्हावं अशा प्रकारे. तर खूप सारी स्टफिंग जे आहे ना ते भरलेली आहे. छान तोंड बंद केलं आणि थोडंसं कोरडं पीठ टाकून मी लाटून घेतलेलं आहे. एकदम पातळच लाटेल, थोडंसं जाडसरच मी लाटलेलं आहे, कारण भरपूर सारी यामध्ये आपण स्टफिंग भरलेली आहे. कणी मी थोडीच घेते आणि पॅनवरती थोडंसं तेल टाकलं आणि आलट पलट करत आपल्याला हे छान शेकून घ्यायचं आहे. थोडंसं तेल लावून खूप छान खरपूस भाजतात आणि छान लागतात चवीला. तर इकडे अशाच प्रकारे दुसरा पण पराठा मी बनवून घेत आहे आणि थोडंसं तेल लावून आपल्याला हे छान शेकून घ्यायचं आहे. आणि गरमागरम अगोदर दिनेशला देणार आहे, तोपर्यंत दीपक पण येईल. म्हणजे वातावरण आता यावेळी खूप बिघडलेलं आहे, म्हणजे आज दुपारीच पाऊस सुरू झालेला आहे. तर दीपकला एक वेळा फोन केला की येऊन जेवण करून जा. जसं त्याचे पप्पा तसा असतो, लवकर येणार नाही. काम हातात असले की ते काम सोडून येणार नाही, ते काम पूर्ण झाल्याशिवाय येणार नाहीत. पण वातावरणच काही नक्की नसतं. नंतर असाच भयानक दिवसभर पाऊस जर लागून बसला तर जेवण करायला तो येणारच नाही. तर इकडे बाकीचे सगळेच पराठे मी बनवून घेते आणि एक चपाती बनवत आहे शेरूसाठी. शेरू फक्त दूधच पिताय, चपाती खातच नाही. तर म्हटलं गरमागरम चपाती थोडंसं तेल लावून मी शेकून घेतलेली आहे आणि शेरूला गरम गरम चपाती खायला देणार आहे. आणि इकडे बाकीचे पराठे मी बनवून घेतले. बघू शकता एकदम छान असे चविष्ट असे आलू पराठे बनवून तयार आहे. तर तुम्ही कसला वेट करता या सगळेजण गरमागरम पराठे खायला. तर पराठे मी इकडे बनवून घेतलेले आहेत आणि एक चपाती जी बनलेली आहे ते अगोदर मी शेरूला खाऊ घालते आणि थोडीशी स्टफिंग आणि मी कणिक ठेवलेलं आहे दीपक आल्यानंतर गरमागरम करून देण्यासाठी. आता वातावरण थोडंसं ठीक झालेलं आहे. आतापर्यंत पाऊस येत होता पण थांबलेलं आहे, पण काही नक्की नाही, कुण्या वेळी ते पाऊस येतोच येतो. अवकाळी पाऊस आहे हा, केव्हाही येतो, काहीच टायमिंग नसते याची. इकडे शेरूला मी गरमागरम चपाती देत आहे, पण खात नाही. याचे नखरे तरी बघा, हा अजिबात खात नाही. फक्त दूध टाकलं तर पितो आणि नाहीतर तिकडं तोंड करून बसत आहे. फक्त चपाती खात नाही, त्यामध्ये थोडंसं दूध टाकत आहे मी, म्हणजे फक्त दूधच पित आहे, चपाती अजिबातच खात नाही. तर विचार केला असं चुरून द्यावं दूध टाकून, तर दूध टाकून देत आहे. बघू शकता दूर थांबून बघत आहे, खायला काही येणार नाही, तो खूप नखरे आहे त्याचे. आता त्यामधलं फक्त दूध पिणार आणि चपाती जी आहे ना तशीच ठेवलेली होती शेरूनं. असं दीपक आलेला आहे. बाकीचे पराठे मी बनवून घेते आणि गरमागरम इकडे दीपकला मी पराठे बनवून देत आहे.